स्थानिक कस्तुरा मोगरा ग्रामपंचायतीमधील तब्बल 50 लाख रुपयांच्या निर्माण कार्याचा अवाढव्य गैरप्रकाराविरोधात संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन दिले। बडनेरा विधानसभा मतदारसंघातील कस्तुरा मोगरा गावातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभाराच्या बातम्या विविध सामाजिक माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम व मुद्रित माध्यमांनी आपल्या अधिकृत पानांवर झळकावल्या। सदर भागासह विविध परिसरातील नागरिकांपर्यंत बातमी वाऱ्यासारखी पसरली। या भ्रष्ट कार्यप्रणालीची वास्तविकता बघता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सन 2017 ते 18 करिता ग्रामपंचायत मोगरा कस्तुरा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांकानुसार व तांत्रिक मंजुरी आदेशासह अंदाजपत्रकाची मंजुरी देण्यात आली। त्याचप्रमाणे निवेदनामार्फत या निर्माण कार्यासंबंधी कंत्राटदार प्रीतपाल सिंग मोंगा व सहकारी हर्षल रेवाणे यांनी तब्बल 50 लाख रुपयांचे निर्माण कार्याची जबाबदारी स्वीकारली। परंतु सदर भागातील शैक्षणिक अभाव व शेतकरी बहुल भाग असल्याने निर्माण कार्याचा निधी बळकावल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली। या बाबीला माध्यमांनी सुद्धा दुजोरा दिला। दरम्यान या भ्रष्ट कार्यप्रणालीची संपूर्ण चौकशी व्हावी व कंत्राटदाराचे परवाने रद्द करून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावे या आशयाचे निवेदन संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी जिल्हाधिकारी अमरावती, विभागीय आयुक्त अमरावती व संबंधित कार्यालयात सुपूर्द केली व दोन्ही कंत्राटदारांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी कदम यांनी केली आहे। यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांच्या समवेत स्वप्नील मालधुरे, अभिषेक सवाई, अंकुश मोरे, नितीन ठाकरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलो की आपल्या अंजनगाव सर्कलमधलं मोगरा गाव इथे 2018-19 पासून जी पाईपलाईन सँक्शन झाली होती त्याचे कॉन्ट्रॅक्टर होते हर्षल रेवणे आणि सब कॉन्ट्रॅक्टर काय नाव होतं मोंगा म्हणून, दोन्ही अमरावती। 2018 पासून पाईपलाईन टाकली पण अजून गावामध्ये पाणी पोचलं नाही। तर काम पूर्ण झालं नाही म्हणजे कामच नाही झालं आणि 50 लाख रुपये त्यांनी काय इथून पेमेंट गव्हर्नमेंटकडून उचललेला आहे। हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे। याची चौकशी करण्यात यावी। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन देऊन राहिलो कारण की ग्रामीण क्षेत्रामध्ये आज पाण्याचा उन्हाळा गेला, भर उन्हाळा तर त्यांचा एक शेतामध्ये पाण्याची त्याच्यातून ते पाणी अरेंजमेंट केली होती त्यांनी। 2018-19ची जी पाईपलाईन होती पाणी योजना ती पूर्ण भ्रष्टाचारी हे करून टाकली त्यांनी। म्हणून आमची एक प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर चौकशी करावी, यांच्यावर गुन्हे दाखल करून याच्यामागचे मोठे मासे कोण आहे यांना पण त्यांच्या तावडी द्या। कारण की हे मोठ्या मोठ्या लोकांचे धवसा देतात। हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे हे रेवणे, हर्षल रेवणे जे महाशय आहेत हे सगळ्या स्वतःला एक मोठ्या लोकप्रतिनिधीचा मी जवळचा आहे म्हणजे गावकऱ्यांना धवसा देतात। आमचं तुम्ही काहीच करू शकत नाही। म्हणून प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर यांची फाईल हे करा आणि यांची चौकशी लावून याच्यावर कठोर कारवाई करा। त्याच्यानंतर बडनेरा मतदारसंघात असा कोणता भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर दिसला नाही पाहिजे। कारण की आम्ही पाहत आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये पांदन रस्ते आहे, बंधारे आहे, सगळे कागदावर झालेले। पांदन रस्ते 15 वर्षात कागदावर खाल्ल्या गेलेले आहे। तिथून आता पण आम्ही पांदन रस्ते आणले पाठपुरावा करून त्याच्यातील टोटल भ्रष्टाचार आहे। म्हणजे अजून पांदन रस्ते झाले ते फक्त माती मोडवाड। पांदन रस्ता एक 24,88,950 रुपयाचा एक पांदन रस्ता आहे। त्याच्यावर 8mm आहे, मुरुम आहे, 4mm आहे, पुरी आहे, अजून आहे, पण काहीच ते फक्त माती लोटलाट करून म्हणजे पांदन रस्ते झाले आहे। म्हणून माझी एक प्रशासनाला हे सगळ्या लोक यांची चौकशी करा आणि याच्यावर कठोर कारवाई करा ही माझी एक प्रशासनाला विनंती आहे। नाही जर केली तर आम्ही कदम स्टाईलनं आंदोलन करू आणि यांना दाखवू यांचा भ्रष्टाचार काय। आम्ही स्वतः भ्रष्टाचार करू। आम्ही एक प्रामाणिक माणसं आहोत, आम्ही शेतकरी वर्गातले लोक आहोत। आमच्यासोबत असा अन्याय होऊ नका। जिल्हा परिषदला कंप्लेंट केली आहे का तुम्ही? जिल्हा परिषदेला बी कंप्लेंट केली आहे आम्ही। आता कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे। योजना कोणती होती? योजना आहे तुमची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आहे ती मौजे मोगरा कस्तुरा तालुका जिल्हा अमरावती।
किती रुपयाची निधी होती? ही 50 लाखाची निधी असताना 1 रुपयाचंही काम झालं नाही. फक्त तिथे जाऊन फोटो येतात आणि CCTV आमच्या मशीना चोरी केल्या. ॲक्च्युली जिथं विहीर आहे इथं यांची तिथंच अंजनगाव बारीतून पाणी जाते. त्यांची मोटर कधी चोरीला जात नाही. यांच्या मोटर चोरीला जाते, केबल आणि गावकऱ्यावर आरोप करतात की यांनी आमचे पाईप चोरून दिले म्हणून. कारण यांनी मुळात कामच शून्य केलं, कामच नाही केलं आहे आणि त्या गरीब गावकऱ्यांनाही आरोप करतात. ते साधेभोळे लोक आहेत बिचारे. आज पाण्यासाठी एवढे तरसतात. त्याच्यानंतर त्यांना माहीत आहे उन्हाळ्यामध्ये किती म्हणजे 8-15 दिवस पाणी नाही त्यांना, म्हणजे आंघोळीला पाणी नाही राहायचं. आम्ही पाहिलं त्याचं हे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहे भ्रष्टाचार याच्यामागे एक कारण ही दवसाशी दिवसात आमचं काहीच नाही करू शकत प्रशासन. म्हणजे ही लँग्वेज यांची आहे. यांच्यामागे आहे तरी कोण मोठा मासा, त्या मोठ्या माशाची चौकशी झाली पाहिजे माझी विनंती आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.